DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। माजी नगरसेवक श्री विलास अण्णा शिंदे यांच्या प्रचाराचे उद्घाटन। गंगापूर गावात प्रचंड गर्दीच्या उपस्थितीमध्ये सभेचे आयोजन। प्रचारास प्रारंभ, गावामध्ये प्रचार फेरीचे आयोजन। प्रभाग क्रमांक 8 मध्ये विलास अण्णा शिंदे आणि त्यांच्या पॅनलने केलेल्या विकासामुळे आजची प्रचार सभा ही विजयाची सभा असेल असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दादा बोरस्ते यांनी केले। तरुणांमध्ये उत्साह, नवचैतन्य, विलास शिंदे यांच्यावर असलेला मतदारांचा प्रचंड विश्वास, मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा पाठिंबा, प्रभू श्रीरामाच्या धनुष्यबाणाच्या घोषणा अशा प्रचंड उत्साहामध्ये विलास अण्णा शिंदे यांच्या आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दादा बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तितमे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, इच्छुक उमेदवार विष्णुपंत बेंडकुळी यांच्यासह प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेनेच्या वतीने इच्छुक असलेल्या पुरुष, महिला उमेदवार उपस्थित होत्या। गंगापूर गावामध्ये अतिशय भव्य दिव्य सभा घेऊन विलास अण्णा शिंदे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। प्रचार सभेचे उद्घाटन झाल्यानंतर गंगापूर गावातील क्रांती चौक, कालिका मंदिर, गंगापूर राजवाडा, गोदावरी नगर, पेठ गल्ली, नुरानी चौक येथे नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार पत्रके वाटण्यात आली। पण शुभ आहे। शिवसेना विलास शिंदे धनुष्यबाण जिथं घेऊन घुसेल तिथं तुम्हाला गुलाल दिसेल। तुम्ही निवडणुकीचं आता त्र्यंबकचं सांगितलं, अवघ्या 5 दिवसाच्या वरती निवडणूक राहिली आणि मला जबाबदारी पक्षाने दिली। आदरणीय दादाजी भोसे साहेब, अजय दादा, हेमंत आप्पा, बंटी भाऊ त्यांनी सांगितलं की तुम्ही आता दादांना त्या दिवशी इगतपुरीची दिली आणि त्याच दिवशी मला त्र्यंबकची दिली आणि 5 दिवसामध्ये त्या ठिकाणची परिस्थिती आपण जर बघितली तर आजपर्यंत मला वाटतं कधी एवढं यश आपल्याला शिवसेनेला प्राप्त झालं नाही, एवढं यश त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं। कारण आमच्या सोबत असलेली आमच्या कामाची शिदोरी, आपला अनुभव। दादा तुम्हाला अभिमानाने सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीवेळेस आपण नव्हतो, थोडंसं जरा आपलं मागे पुढं होतं। 40,000 रुपये खिशामध्ये असलेले राजाभाऊ वाजे हे लोकसभेचे खासदार झाले आणि पहिला गुलाल घ्यायला सुद्धा याच चौकात ते आले, म्हणजे हा विजयाचा चौक आहे। 15 जानेवारी 2026 ला पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक होणार, ती सुद्धा क्रांती होणार। या नाशिक महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी ही सगळी जनता या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि पहिला विजयाचा गुलाल तुम्हाला आम्ही गंगापूर गाव आणि प्रभाग क्रमांक 8 मधून देणार। याच्यात तुम्हाला आज मी सगळ्यांच्या वतीने शब्द देऊ का? हात वरून करू जागा, शब्द देऊ का? मागा बघा, कॅमेराला हात बघा वरती। ही विजयाची गाथा। संजू भाऊ द्यायचा ना शब्द? द्यायचा। सचिन बोलते राम, जेवढं प्रेम या नाशिक जिल्ह्यावरती वंदनीय शिवसेना प्रमुखांचं होतं तेवढंच प्रेम मान्य शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब कधी फोन लावा, दादा मागा फोन लावला आणि मला आला, विलास तुझं अभिनंदन, सगळे ऐकत होते। म्हणजे एका कार्यकर्त्यासाठी काय लागतं? शाबासकीची थाप लागते। सगळं वलय आम्ही जमू शकलो आणि आज या ठिकाणी या प्रचाराचा शुभारंभ होतोय। माझी आपल्याला बाळूमामा या पुढे या। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे, तसाच प्रभाग क्रमांक 8 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, एवढंच तुम्हाला सांगतो। प्रभागाच्या प्रत्येक भागामध्ये आज या ठिकाणी आमच्या प्रभागाची व्याप्ती जर बघितली तर तिकडनं जर सुरू झाला, इकडनं आपण बघितलं गंगापूर गाव, बेंडकुळे नगर, नवशा गणपती परिसर, आनंदवली, शंकरनगर, सावरकर नगर, नरसिंह नगर, दाते नगर, आर्यंत हॉस्पिटल शेवटचा टप्पा, तिकडनं जर आपण सुरू झालो, वनिवार कॉलनी, गुरुकुल सोसायटी, काळेनगर, गुलमोर कॉलनी, काळेनगर 1, 2,
सुयोग कॉलनी, परत तुम्हाला सांगतो सद्गुरू नगर, सोमेश्वर कॉलनी, मळे परिसर, परत मध्ये सिरीन मेडोज, रामेश्वर नगर, बळवंत नगर, HL कॉलनी, ईडन गार्डन, चालेकल बोलतोय पुढे. संत कबीर नगर या विजयाची, या प्रभागाच्या पूर्ण पॅनलची विजयाची दिशा ठरवणार संत कबीर नगर आहे. त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवल्या पाहिजे. तो उत्साह जर आपण बघितला, सगळ्यात अग्रेसर जर कुठे असेल दादा, या सगळी मंडळी ताकदीने आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे उभी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला खात्री देतो, आमची एक प्रचार रॅली झाली का मी शिवसेनेचा नाशिक जिल्ह्याचा, नाशिक महानगरपालिका भगवा फडकवण्यासाठी आपण ज्या प्रभागात मला पाठवाल त्या प्रभागात मी जाईल आणि तिथं तुम्हाला सांगतो गुलालच घेऊन येईल. माझ्या प्रभागाची जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. मी आभार मानणार नाही, कारण आभार मानलं की ऋणमुक्त होतो आणि मला आपल्या ऋणामध्ये राहून काम करायचंय. मला आपल्यामधून ऋणमुक्त व्हायचं नाही. माझ्या आयुष्यामध्ये मला जे प्रेम आपण सर्वांनी दिलेलं आहे ते मला वाटत नाही एवढं नशीबवान कोणी इथं असेल. प्रेम सगळ्यांना दिलं, पण त्या प्रेमाची किंमत मात्र कोणाला कळाली नाही, पण ती मला कळलेली आहे. मी आयुष्यभर तुमच्या प्रेमात असाच राहील. आपल्याला अपेक्षित असलेलं काम, आपल्याला प्रेरणा असलेलं काम त्या ठिकाणी करेल आणि आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन या भागाचा, या प्रभागाचा सर्वांगीण विकास करेल. त्याचबरोबर या भागामध्ये कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करेल. एवढी माझ्या या सगळ्या नेत्यांच्या वतीने आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आपल्या मनापासून धन्यवाद करतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. भगवा फडकला आहे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये. त्यामुळे शिवसेनेची जी सुरुवात आहे 7, 8, 9, 10 लक्षात ठेवा. रांग लावायची 4-4ची बंटी भाऊ. 26 आणि तुम्ही कुठे महापौर घेऊन बसलात? आपल्याला आमदार करायचंय. मागचं स्वप्न अपूर्ण राहिलंय. मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही सर्व अण्णांच्या पाठीशी राहा, कारण अण्णांना शहराचं नेतृत्व करायचं आहे. सेनेचा झंझावात पोहोचवायचा आहे. निवडून येणं सोपं आहे, परंतु ज्या ठिकाणी आपण निवडून येतो तिथल्या लोकांसाठी सभागृहात भांडावं लागतं. मी विरोधी पक्ष नेता होतो आणि आमचे अण्णा शिवसेनेचे गटनेते होते. अशी एकही सभा काय संतोष, 1 मिनिटात सगळे उठायचे. नाही नाही, माझ्या वॉर्डात हे झालंच पाहिजे. किती निधी खेचून आणणं सोपा नाही आहे. बघा आजूबाजूला किती कामं होत आहेत आणि तुमच्या वॉर्डात झालेल्या कामांची संख्या बघा. अण्णा तुमचं कौतुक करायचं आहे. फक्त गावच नाही तर कबीर नगर, संत कबीर नगर या ठिकाणी काही लोकांनी त्या घरांवर बुलडोजर चालवायची तयारी केली होती. 4,500 लोकांची वस्ती आहे. परंतु एक संवेदनशील नेतृत्व कसं असतं हे तुम्हाला सांगतोय, अण्णांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. थांबलं नाही, स्वतः वकील लावला, त्याला कॅवेट दाखल केला, त्याला स्टे घेतला. 4 वेळा आम्ही स्वतः माननीय कमिशनर साहेबांना भेटायला गेलो आणि सांगितलं, आयुक्त मॅडमला सांगितलं, आयुक्त मॅडम थांबवा, हे चालणार नाही. कारण चुकीचा सर्वे, चुकीच्या गोष्टी, त्यामुळे तुमच्यासाठी भांडणारी माणसं लागतात. त्या दिवशी इथंच नाही थांबले, थेट मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे सर्वांना घेऊन गेले ना कबीर नगर, बरोबर ना? संत कबीर नगर मधले सर्व लोक थेट साहेबांना आणि तिथे शब्द दिला, कोणालाही धक्का लागणार नाही. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, त्याला त्या घराला धक्का लावायचा तर सोडा, तुमच्या हक्काची घरं तिथं आपण तयार करू आणि त्यासाठी अण्णांचं नेतृत्व तुम्ही मान्य करा. मगाशी ते म्हटले ते खरं आहे. या विजयाची पताका खरी कबीर नगर पासून सुरू होणार आहे, संत कबीर नगर पासून. आणि सर्वजण मागे आहेत अण्णा, काही विषय नाहीये. तुमचं नेतृत्व आम्हाला हवंय, शहरभर हवंय. परंतु तुम्हाला विनंती आहे, आता छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. हा माझ्या भागातला आहे, हा माझा नातेवाईक आहे, परवा आला होता, अरे मला हा असाच बोलला होता. अशी लोक 5 वर्षांनी उगवत असतात. 5 मिनिटं सुद्धा तुम्हाला डोळ्याच्या आड न येणार नेतृत्व म्हणजे आमचे विलास अण्णा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात अशा बऱ्याच गोष्टी येतील, पण तुम्हाला खात्री आणलं इथं ज्या पद्धतीने उपस्थिती आहे. मगाशी मी बघत होतो
ही ज्वलंत आहे सगळेजण, एक वेगळी ऊर्जा प्रत्येकामध्ये आहे आणि प्रत्येक जण वाट बघतात 15 तारखेची, कधी एकदा 15 तारीख येते आणि 4 धनुष्यबाण. काय धनुष्यबाण, बस या पलीकडे दुसरं काही नाही. विजयाची खरी सुरुवात प्रभाग 8 पासून सुरुवात होईल आणि मला याची पूर्णपणे खात्री अण्णा, तुम्ही आणि तुमचं पॅनल पहिला गुलाल, पहिला भगवा नाशिक मध्ये अत्यंत डौलानं फडकवतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.